80 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 5 राजयोग या 10 राशींना लाभच लाभ, धनलक्ष्मी माताची कृपा होणार। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। रविवारी संकष्ट चतुर्थी असून या दिवशी जुळून येत असलेल्या राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक शुभ लाभ, फायदा होऊ शकेल जाणून घ्या। अश्विन महिन्यात कोजागरी नवान्न पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थी असणार आहे। याच दिवशी उत्तर भारतात करवा चौथचे व्रत साजरे केले जाणार आहेत। तसेच या दिवशी दाशथी चतुर्थी, करक चतुर्थी आहे। तसेच काही मान्यतांनुसार या दिवशी 5 राजयोग जुळून येणार आहे। त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे। गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात। संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो। प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करत असतात। संकष्ट चतुर्थीला शश राजयोग, गजकेसरी योग, महालक्ष्मी राजयोग, बुधादित्य राजयोग आणि गुरु शुक्र ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहेत। अशा प्रकारचा योग 80 वर्षांनी जुळून येत असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जात आहे। या राजयोगांचा 10 राशींना अपार लाभ, फायदा, यश, प्रगती, धनलक्ष्मी देवीची कृपा लाभणार आहे। असे चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी। वृषभ रास, वृषभ राशीच्या लोकांना हे 5 राजयोग फायदेशीर ठरणार आहेत। जीवन खूपच चांगले राहणार आहे। नोकरी आणि व्यवसायातही चांगली प्रगती होणार आहे। नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ वृषभ राशीच्या लोकांना त्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरणार आहे। नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। मोठ्या संधी चालून येणार आहेत, त्याचा उपयोग करून घ्यावा। जे लोक व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते किंवा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ खूपच चांगला आहे। या गुंतवणुकीचा तुम्हाला पुढे भविष्यात खूप मोठा फायदा होईल। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। मिथुन रास, मिथुन राशीच्या लोकांना यशासोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। आर्थिक लाभ मिळाल्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत। अर्धवट स्वप्न पूर्ण होणार आहे। अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे। या काळात मन खूपच प्रसन्न राहणार आहे, त्यामुळे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। बाप्पाचा आशीर्वाद मुलाला मिळणार आहे आणि मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे। नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळणार असून त्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा। बाप्पाच्या आशीर्वादामुळे तुमचे काम पाहून वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ तसेच सहकारी प्रशंसा करणार आहेत। त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते। व्यवसायाच्या क्षेत्रात चांगला नफा मिळणार असल्याने त्या नफ्याची चांगली गुंतवणूक करा, जेणेकरून पुढे जाऊन ती गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। या काळात शेअर मार्केटमध्ये नक्की गुंतवणूक करा। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर चांगला नफा कमवू शकता। कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे। कर्क रास, कर्क राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग चांगलाच अनुकूल ठरणार आहे। भौतिक सुख मिळणार आहे। या काळात तुम्ही भरपूर प्रमाणात पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल। तुम्ही नोकरीचे ठिकाणी जे काही प्रयत्न केले आहात त्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे अधिकारी तुमच्या प्रयत्नांवर खुश असणार आहेत। तुम्हाला या काळात नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका। या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता मध्ये जर का गुंतवणूक केली तर त्याचा परतावा तुम्हाला नक्कीच डबल मिळणार आहे। तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता। जे लोक परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत ते या काळात परदेशामध्ये व्यवसाय करू शकता। त्यामधून तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे। परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध सौद्यांमधून प्रचंड नफा मिळणार आहे। सिंह रास, सिंह राशीच्या लोकांना परदेशातून भरपूर लाभ मिळणार आहे। तुम्ही विचार पण केला नसणार एवढा अपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे। परदेशात जाण्याची इच्छा होती तर ती या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। तर त्यांनी परदेशात जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे, ते यशस्वी नक्की होणार आहे। बाप्पाच्या आशीर्वादामुळे आणि 5 योगामुळे तुमच्या जीवनात अनेक प्रकारे आनंददायी घटना घडणार आहेत। तुमचे बरेच दिवसापासून कुणाकडे अडकलेले किंवा उधारी दिलेले पैसे परत मिळणार आहेत। तुम्हाला या काळात तुमच्या भाग्याची पूर्ण साथ लाभणार आहे।
यश राजयोगामुळे तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा कमावण्याची संधी मिळणार आहे। त्या संधीचं सोनं करा आणि झालेल्या नव्याची चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। कन्या राशीच्या लोकांना हे 5 राजयोग खूपच शुभ फलदायी ठरणार आहेत। या काळात तुम्ही वाहन खरेदी करू शकता। व्यवसायात भरपूर कमाई करण्याची संधी मिळाल्यास ती संधी सोडू नका। तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल। जे लोक बरेच दिवसापासून चांगल्या नोकरीची, चांगल्या संधीची वाट पाहत होते, त्या बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे। या 5 योगामुळे तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे। आर्थिक स्थिती खूपच बदलणार आहे, त्यामुळे विवाहित लोकांचे जीवन छान असणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहणार आहे। तुळ राशीच्या लोकांना पंचराजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरणार आहे। तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये किंवा व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे। आर्थिक स्थिती बदलल्यामुळे तुम्ही एखादी लक्झरी वस्तू खरेदी करू शकता। शैक्षणिक स्पर्धेत यश मिळू शकेल। या काळात तुम्ही तुमच्या सर्व हाऊसमौज पूर्ण करणार आहात। चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होणार आहे। सरकारचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे। तुम्ही ज्या गोष्टी नियोजित केल्या होत्या त्या नियोजित योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे। पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल, तसेच लोकांशी नवीन संबंध निर्माण होऊ शकतील। वृश्चिक राशीच्या लोकांच्या मित्र आणि हितचिंतकांच्या सहकार्याने सर्व कामे सहज पूर्ण होणार आहेत। तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल। वरिष्ठ अधिकारी कामाचे पूर्ण कौतुक करतील, त्यामुळे तुम्ही या काळात खूपच खुश असणार आहे। कुटुंबासोबत किंवा मनोरंजनासाठी कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळणार आहे। कमी अंतराचा सुखद प्रवास संभवतो आहे। अचानक तुमची एखादी प्रिय व्यक्ती भेटू शकणार आहे। आर्थिक स्थिती चांगली होणार आहे आणि तुमच्या जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल। धनु राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळाली तर ती स्वीकारण्यास अजिबात संकोच करू नका। त्या जबाबदारीमुळे तुम्हाला पदोन्नती होण्याची शक्यता आहे। तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी किंवा एखाद्याशी संबंध बिघडले असतील तर मध्यस्थांच्या मदतीने पूर्ववत करू शकाल। तुमच्या प्रेमजीवनात जे वाद झाले होते, जे गैरसमज झाले होते, ते प्रेमजीवनातील गैरसमज दूर होतील। जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे। करिअर आणि व्यवसायातही चांगली प्रगती होणार आहे। मकर राशीच्या लोकांना गजकेस योग खूप फायदेशीर ठरणार आहे। ज्या कामाची, ज्या गोष्टीची पूर्ण होण्याची तुम्ही वाट बघत होता ते प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। तुम्ही जर का नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते। तुम्ही मेहनत लावून काम केल्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे। वरिष्ठ अधिकारी यांचे सहकार्य मिळू शकते। तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता। व्यवसायात फायदा होऊ शकतो। त्या व्यवसायातल्या फायद्याचा तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ती फायदेशीर ठरू शकते। शेअर बाजार आणि लॉटरीत चांगले पैसे कमवू शकता। हा काळ तुमच्यासाठी खूपच योग्य आहे। आर्थिक स्थिती मजबूत होऊन बचत करण्यात यशस्वी होऊ शकता। कुंभ राशीच्या लोकांना शश राजयोग चांगला ठरू शकतो। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल। तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो। मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते। नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। तुम्ही कामाच्या ठिकाणी जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीचा आता तुम्हाला फळ मिळणार आहे। पदोन्नतीसह वेतनवाढ मिळण्याची अनेक शक्यता आहेत। शेअर बाजारातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता। मेहनतीचे फळ मिळू शकेल। देवी लक्ष्मीची अपार कृपा राहणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवणार आहात। आर्थिक स्थिती बदलणार आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।